श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शिवमंदिरात जाताना आणि परतताना या काही चुका आहेत, त्या अजिबात करू नका. तर त्या कुठल्या चुका आहेत तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. बघा, तुम्ही सर्वजण शिवमंदिरात जात असालच, तुम्ही भगवान शिवाला जल देखील अर्पण करत असालच आणि भगवान शंकरांसाठी तुम्ही अनेक वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करत असता. त्याच भगवान शंकरांच्या मंदिरात गेल्यावर आपण जल देखील अर्पण करत असतो आणि भगवान शंकरांसाठी तुम्ही अनेक खात्रीशीर उपाय देखील करत असाल. पण तुम्ही जेव्हा मंदिरात पूजा करता आणि मंदिरातून घरी परत येत असता, त्यावेळी तुम्ही अशा काही चुका करता ज्या तुम्हाला माहीत नाहीत. म्हणूनच आज मी तुम्हाला या व्हिडिओत त्या चुकांबद्दल सांगणार आहे, ज्या तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरातून परतताना करता. तर यापुढे त्या चुका होऊ नयेत याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात पहिली चूक म्हणजे भगवान शिवाच्या मंदिरातून परत येत असताना तुम्ही पहिली चूक करता ती म्हणजे तुम्ही रिकामे भांडे घेऊन येता. ज्याने तुम्ही भगवान शंकरांना जल अर्पण केलेलं असतं ते भांडे कधीही रिकामं आणू नये. जेव्हा तुम्ही तुमच्या भांड्यातून किंवा त्या तांब्या असतो त्या तांब्यातून शिवलिंगावर पाणी टाकता, तेव्हा त्याच भांड्यात शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी, जे पाणी म्हणजे जे जल आहे त्या जलाशयातून खाली पडत असतं, त्यातलं थोडं पाणी त्या भांड्यात भरून ते भांडं घरी आणावं. कारण त्या पाण्याच्या आत भगवान शिवांचा आशीर्वाद असतो. जर तुम्ही ते पाणी प्यायलात किंवा त्याचं आचमन जरी केलं तर तुमच्या शरीरापासून रोग आणि आजार दूर राहतात. आणि जेव्हा तुम्ही हे पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडता, तेव्हा तुमच्या घरामध्ये भगवान शिवाचा आशीर्वाद येतो, शिवाचा आशीर्वाद राहतो आणि तुमच्या घरात सुख शांती देखील नांदते. दुसरी चूक म्हणजे जेव्हा तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरातून प्रार्थना करून परत येता, त्यानंतर तुम्ही थेट मंदिरातून बाहेर पडता. परंतु तुम्ही असे करू नये. जेव्हा तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही भगवान शिवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर थांबावे आणि तुमच्या उजव्या हाताचा तळवा भगवान शिवाच्या उंबरठ्यावर ठेवून त्या उंबरठ्यावर लावलेलं जे हळदी कुंकू असतं ते तुम्ही तुमच्या कपाळावर लावू शकता. किंवा तुम्ही भगवान शंकराची प्रार्थना करा की तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे. यामुळे भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहते. तिसरी चूक म्हणजे जेव्हा तुम्ही संध्याकाळी भगवान शंकरांच्या मंदिरात दिवाबत्ती करण्यासाठी म्हणजेच दिवा लावण्यासाठी जाता, तेव्हा त्या ठिकाणीही अनेक माता असतात, भगिनी किंवा अनेक लोकांच्या हातून चुका होतात. तिथे तुमची चूक अशी आहे की तुम्ही दिवा लावून थेट मंदिरातून बाहेर पडता आणि डायरेक्ट घरी येता. परंतु असं न करता या ठिकाणी काय करायचं आहे, तर दिवा लावल्यानंतर थोडा वेळ का होईना त्या भगवान शिवाच्या मंदिरात तुम्ही बसायचं आहे. तिथे थोडा वेळ तुमचा घालवायचा आहे. म्हणजेच काही वेळ तिथे बसून देवाचा आशीर्वाद घेऊन मगच तुम्ही घरी यायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही संपूर्ण मंदिराच्या आवारातून बाहेर पडाल, त्यानंतरही तुम्ही एकदा मंदिराकडे पाहायचं आहे किंवा मंदिरातून बाहेर पडून घराकडे जाताना मंदिराच्या कळसावर अवश्य नजर टाकायची आहे. त्यानंतर चौथी चूक म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवांच्या मंदिरात जाता किंवा तुम्ही कोणाला तरी भगवान शिवाच्या मंदिरात जाताना पाहतात, तेव्हा अनेक लोक ही चूक करतात की जर कोणी तुमच्यासमोर भगवान शंकरांना जल अर्पण करणार असेल किंवा कोणी दिवा लावणार असेल किंवा तो व्यक्ती त्याची प्रार्थना करत असताना शिवशंभोच गजर करत जोरजोरात गजर करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर हसू देखील नका.
त्याचबरोबर त्याची खिल्ली उडवू नका, त्याच्याबद्दल वाईट शब्द बोलू नये. जर तुम्ही त्याच्या विरुद्ध काही बोललात किंवा त्याच्या मार्गात अडथळा बनलात तर भगवान शिव तुम्हाला बघा शिक्षा जे आहेत ते करतात. कारण जर तुम्ही भगवान शिवाच्या भक्तांना वाटेत त्रास दिला किंवा भगवान शंकरांना त्यांचं वाईट वाटतं आणि तुम्ही लोक स्वतः मंदिरात जात असाल तर त्या ठिकाणी पाप करणं टाळावं. थोडक्यात काय, जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा लहान मुंग्या, किडे, जमिनीवर चालणारे छोटे प्राणी त्या ठिकाणी चालत राहतात आणि त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्याच्यावर चालत असता, त्यामुळे ते मरतात. हेही बघा एक प्रकार चुकीचंच मानलं जातं. ही चूक आपण जाणून बुजून करत नसलो तरी आपल्याला भगवंताने डोळे दिले आहेत, त्यामुळे आपण दोन्ही डोळ्यांचा वापर करून ही चूक नक्कीच सुधारू शकतो. कारण जेव्हा भगवान शिवाच्या मंदिरात आपण जात असतो तेव्हा प्रयत्न करू शकतो की आपल्या हातून कोणताही बघा लहान सहान पाप देखील घडू नये. त्यानंतर 5वी चूक म्हणजे जेव्हा तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरात जाता तेव्हा तुम्ही लोक एक मोठी चूक करता ज्याची कदाचित तुम्हाला माहिती नसेल. जेव्हा तुम्ही आणलेली कोणतीही वस्तू भगवान शिवाला अर्पण करता तेव्हा ती सामग्री जी आहे, ज्या आणलेल्या वस्तू आहेत त्या शिवलिंगावर किंवा शंकरावर ठेवू नये. फक्त फुले आणि बेलपत्र, तांदूळ याच गोष्टी भगवान शिवाला अर्पण कराव्यात. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही नारळ ठेवता किंवा दक्षिणा ठेवता तेव्हा तुम्ही काय करता, तर ते भगवान शिवाच्या बघा पाणवठ्यावर नारळ ठेवता किंवा दक्षिणा म्हणून तुम्ही काही पैसे ठेवता, हे अगदी चुकीचं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही जलाशयावर किंवा शिवलिंगावर अजिबात ठेवू नका. या गोष्टी तुम्ही शिवलिंगाभोवती ठेवू शकता, परंतु या वस्तू भगवान शंकराच्या जलकुंभावर अर्पण करू नये. असं केलं तर दोष तुमच्यावर येतो. आत्तापर्यंत तुम्हाला या गोष्टींची माहिती नसेल तर हरकत नाही, परंतु यापुढे तुम्ही या सर्व गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. यानंतरची चूक म्हणजे जेव्हा तुम्ही तांब्या घेऊन शिवलिंगावर जल अर्पण करत असता तेव्हा ही एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवा की जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करता तेव्हा ते पाणी इतक्या उंचावरून अर्पण करू नका की ते जल जे आहे ते आपण अर्पण करत आहोत त्याच्या शिंतोडे तुमच्या अंगावर उडतील. कारण जर त्या पाण्याचे शिंतोडे तुमच्या अंगावर पडले तर तुम्हाला दोष लागू शकतो. सोबतच ही एक गोष्ट देखील लक्षात ठेवा की तुम्ही ज्या तांब्याने जल अर्पण करत आहात त्या तांब्याचा शिवलिंगावर बघा चुकूनही स्पर्श होऊ देऊ नका. त्या तांब्याचा शिवलिंगाला स्पर्श होता कामा नये, हे मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची चूक म्हणजे जेव्हा तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करता त्यानंतर ते पाणी जलाशयातून खाली पडते किंवा ते पाणी त्या मार्गावरून जाते, तो मार्ग कधीही ओलांडू नये. म्हणजेच ज्या ठिकाणाहून ते पाणी बाहेर येत आहे त्याला कधीही ओलांडून जाऊ नये, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. तर या काही बघा ज्या चुका ज्या आहेत त्या होत्या त्या भगवान शंकरांच्या मंदिरात जाताना किंवा भगवान शिवाला जल अर्पण करताना किंवा भगवान शिवाला काहीही अर्पण करताना करू नये. तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.